निश्चित 14 ते 19 मध्ये देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा मला संधी मिळालेली होती. मागे 2.5 वर्ष त्यावेळेला मला संधी दिली पक्षाने आणि आताही संधी दिली. खरं म्हणजे मी मनापासून आधी आभार व्यक्त करतो आमच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींचे. दिल्लीतले आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, मग अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील. अतिशय मोठा विश्वास त्यांनी माझ्यावर, माझ्यासारख्या 7 छोट्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, त्याबरोबर देवेंद्रजी सुद्धा आहेत. यांनी सुद्धा माझ्यावर एक मोठा विश्वास, गडकरी साहेब सुद्धा आमचे आहेत, यांनी एक मोठी जबाबदारी पुन्हा तिसऱ्यांदा माझ्या खांद्यावर ठिकाणी दिलेली आहे. आणि यावेळेला आनंदाचा क्षण असा की थंब मेजॉरिटी, म्हणजे एवढी मेजॉरिटी आमची कधी नव्हती, एवढी मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे. आणि देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत. मागचे 5 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, मध्ये 2.5 वर्ष शिंदे साहेब होते. आता पुन्हा 5 वर्ष देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळालेली, निश्चित याचा आनंद आहे. भक्कम बहुमताच्या जोरावर जे सरकार बनते त्यामध्ये यंग ब्रिगेडचा एक नवा प्रयोग महाराष्ट्राच्या धर्तीवर होतोय. या नव्या प्रयोगाकडे तुम्ही कसं बघताय? आहे, नवे जुने सगळे मिक्स आहेत, हे खरं आहे. आणि नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, नवीन नेतृत्व सुद्धा पुढे आलं पाहिजे, स्वाभाविक आहे. त्यात काही आमच्यासारखे जुन्या लोकांनाही त्यात घेतलं गेलेलं आहे, याचाही आम्हाला आनंद आहे. पण आमचाही अनुभव आहे, देवेंद्रसारखा अनुभवी नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, बावनकुळे साहेब पण आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं काम राज्यामध्ये यावेळेला होईल. आणि जनतेच्या ज्या अपेक्षा आमच्याकडे आहेत, कारण एवढ्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांनी मला निवडून दिलेलं आहे की त्यांची खूप मोठ्या अपेक्षा आता आमच्याकडून आहे, सरकारकडून आहे. निश्चित ते पूर्ण करण्यासाठी आम्ही काहीही करू. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हणाल मी जुना आहे, वरिष्ठ आहे, मात्र तुम्ही स्वतःला वरिष्ठ म्हणत ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यासोबतच काही नवे चेहरे देखील आहेत. हा समतोल कसा साधला जाईल? कारण सोशल बॅलन्स असेल किंवा रिजनल बॅलन्स, यासोबत नवे आणि जुने हा एक वेगळा बॅलन्स. या मंत्रिमंडळात रिजनल बॅलन्स आहे, सोशल बॅलन्स आहे, सगळेच बॅलन्स त्या ठिकाणी आहेत. आणि जुने नवे, कारण आता पुढची पिढी पण पुढे आली पाहिजे, नवीन पिढी पुढे आली पाहिजे. आम्ही अजून किती दिवस आहोत, आता माझी 7वी टर्म आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढी सुद्धा पुढे आली पाहिजे. यासाठी पक्षाने हे सगळं समीकरण बरोबर जुळवलेलं आहे. जे नाराज आहेत, जे दिग्गज ज्यांना डावलले त्यांची नाराजी, कारण तुम्ही देखील सिनियर आहात, मला वाटतं निघेल नाराजी. शेवटी ते पण मंत्री राहिलेले आहेत, सिनियरिटी त्यांची पण आहे, साहजिक आहे त्यांनी नाराज असणं. पण मला वाटतं मान्य देवेंद्रजी बोलतील, बावनकुळे साहेब बोलतील आणि वरतून निश्चित त्यांच्यावर अजून काही वेगळी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा मंत्र्यांना समजावतील, आपल्याच लोकांना समजावतील? नाही, मी एवढा मोठा नाही, कारण ते माझे सहकारी माझ्या बरोबरीचे आहेत. पण निश्चित आम्ही बोलू आणि त्यातून मार्ग निघेल. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. हे तर गिरीश महाजन, 3ऱ्या टर्ममध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजनांना मंत्रिपद मिळाले. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती नवे जुने सामाजिक, राजकीय, प्रादेशिक या सगळ्याच समीकरणांच्या जोरावरती नव्यानं सरकार बांधण्याचा प्रयत्न फडणवीसांकडनं होतोय. आणि यामध्ये यंग ब्रिगेडची भूमिका महत्वाची असणार आहे. विनोद जर्नलिस्ट शीलसह मी ओम देशमुख, झी मीडिया, नागपूर.